धामणा येथील चामुंडा एक्सप्लोजिव्ह फॅक्टरीमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भात जेव्हा घटनास्थळी पोहोचणाऱ्यापैकी एक व्यक्ती आपल्यासोबत आहे, ज्यांनी सगळं दृश्य पाहिलेलं आहे। नेमकी काय घटना घडली, काय परिस्थिती होती, ते हृदयद्रावक काय क्षण होता, लोक रडत होते, काय सांगाल? सर, सुरुवातीला जेव्हा आलो तेव्हा असं काही घडलंच नाही असं दर्शत होतं। सुरुवातीला गेटवर कोणी नाही, फक्त एक वॉचमॅन होता आणि सुरुवातीला गेट पण चालू नव्हतं करत। आम्ही मग एक दोन जणाला फोन केला। सुरुवातीला जे राजूभाऊ पारधी म्हणून आहेत ते आमच्या गावचे, ते आणि मी सुरुवातीला आलो तर पाहतो इथे काहीच नव्हतं। आणि जे काही गावातले जे लोक आहे, जे जेव्हा आले तुम्हाला तेव्हा काय दृश्य होतं? स्फोट झाल्यानंतर सगळं अस्ताव्यस्त होतं, बॉडीज पडलेल्या होत्या, ॲम्ब्युलन्स काही आहे नाही, काही म्हणजे फायर ब्रिगेडची काही व्यवस्था नाही, ॲम्ब्युलन्स नाही, सगळं व्यस्त होतं, सगळ्या बॉडी पडून होत्या। ते बॉडी साक्षात म्हणजे काही ज्या होत्या त्या बोलत होत्या की मला दवाखान्यामध्ये न्या म्हणून। काय केलं तुम्ही त्यावेळेस? तुम्ही मदतीसाठी काय? आम्ही इकडे आमच्यापर्यंत आमची जेवढी ऐपत होती आम्ही इकडे तिकडे फोन लावला, ॲम्ब्युलन्स बोलावल्या, पण ते एक PSCची ॲम्ब्युलन्स आली। त्यानंतर सगळ्या बॉडीज गेल्यानंतर 10 ॲम्ब्युलन्स आल्या। किती वेळपर्यंत इथे ॲम्ब्युलन्स पोहोचू शकते? जवळपास 1.5 ते 2 घंटे ॲम्ब्युलन्स नाही। हो सर। आणि इथे प्रिकॉशन म्हणून काहीच नाही, एवढी एक्सप्लोसिव्ह कंपनी असून सुद्धा इथे काहीच नाही। तुम्ही कुठले राहणारे आहेत, काय तुम्हाला हे माहिती कोण दिली? तुम्ही इथे कसं काय पोहोचले? असं बाहेरूनच मिळालं की इथे स्फोट झाला म्हणून। धामणा। हे होते दीपक वासेकर, ज्यांनी सांगितलं घटनास्थळी जेव्हा माहिती पडलं की स्फोट झाला तेव्हा आले आणि तिथं इथचं दृश्य किती भयंकर होतं। काही जिवंत लोकसुद्धा होते, त्यांनी मदतीसाठी याचना केली, मात्र 1.5 ते 2 तासपर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचू शकली नाही असा दावासुद्धा त्यांनी केला। ते स्थानिक नागरिक आहे। मात्र हे सगळं दृश्य असेल तर किती भयानक तो परिस्थिती असेल आणि त्यावेळची काय परिस्थिती असेल आपण हे शब्दात सुद्धा मांडू शकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम TV न्यूज, धामणा, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।